विद्यार्थी मित्र हो, आपण गांधारीचे डोळे या कादंबरीच्या रूप स्वरूपाचा विचार करतो आहोत. या कादंबरीचा आपण अभ्यास करत आहोत. मित्र हो, या अगोदरच्या तासात आपण गांधारीचे डोळे या कादंबरीतील जी पात्र आहेत त्या पात्रांचा परिचय करून घेतलेला आहे आणि त्या पात्रांच्या माध्यमातून लेखकाने त्यांना सांगायचं जे कथानक आहे, त्यांना सांगायची जी कहाणी आहे, ती कहाणी कशी पुढे नेली, त्या कहाणीला कसा आकार दिला, याचं विवेचन आपण केलेलं आहे. मित्र हो, या तासामध्ये आपण गांधारीचे डोळे या कादंबरीच्या कथाहेतूचा विचार करणार आहोत किंवा या कादंबरीचं जे मध्यवर्ती आशयसूत्र आहे ते आशयसूत्र कोणतं याचा आपण विचार करणार आहोत. मित्र हो, गांधारीचे डोळे ही कादंबरी वाचल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येतं की या कादंबरीमध्ये अनेक उपकथानकं आहेत. लेखकाला ही उपकथानकं किंवा या अशा वेगवेगळ्या केवळ कथा सांगायच्या होत्या का, या दृष्टीनं आपण विचार करायला हवा. मित्र हो, पहा, या कादंबरीमध्ये नारायण कल्लोळे या सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवनप्रवासाची कहाणी आहे. आता प्रश्न आपल्यापुढे असा आहे की या कादंबरीमध्ये लेखकाला नारायण कल्लोळीच्या जीवनप्रवासाचीच कहाणी सांगायची होती का? म्हणजे पहा, हा जो नारायण कल्लोळी आहे तो नारायण कल्लोळी वयाच्या 28 वर्षे झालेले आहेत आणि लग्न वगैरे न करता किंवा सामान्य माणूस ज्या पद्धतीनं जगतो त्या पद्धतीनं न जगता तो समाजकार्य करतो आहे. त्याचा राजकारणाशी संबंध आहे आणि विशेषतः समाजामध्ये जिथे जिथे गोरगरीब माणसांवर अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधामध्ये हा आवाज उठवतो आहे. हा चमेलीसारख्या एका म्हणजे समाजाने ज्या लोकांना हीन मानलं, तुच्छ मानलं, अशा चमेलीसारख्या व्यक्तीला तो सन्मानानं कसं वागता येईल याचा विचार करतो आहे. एवढंच नव्हे तर जिथे वेश्यावस्ती आहे त्या वेश्यावस्तीच्या बाजूला एक वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाखाली हा नारायण कल्लोळी वेश्यांच्या मुलांना शिकता यावं म्हणून शाळा सुरू करतो आहे. याची प्रचंड धडपड आहे. हा जो नारायण कल्लोळी आहे, नारायण कल्लोळी जी लोक निवडणुकीसाठी उभी टाकलीत, विधानसभेची निवडणूक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी लोक उभी टाकले आहेत, त्याच्यामध्ये झरीचे बोराडे आहेत, आबासाहेब देशमुख आहेत, मालिनीबाई पैठणकर आहेत. ही सगळी जी माणसं निवडणुकीसाठी उभी टाकलेली आहेत त्यांना उभं करणारं दुसरंच कोणीतरी आहे आणि हे निवडून आल्यावर त्या दुसऱ्या ज्यांनी त्यांना बळ पुरवले त्यांच्या पद्धतीप्रमाणे किंवा ते सांगतील तसं ऐकणारी ही माणसं, म्हणजे स्वतःला कोणती भूमिकाच नसणारी ही कणाहीन माणसं उभी टाकलेली आहेत. हे जेव्हा नारायण कल्लोळीच्या लक्षात येतं तेव्हा नारायण कल्लोळी त्यांना आव्हान देण्यासाठी म्हणून चमेलीला निवडणुकीमध्ये उभं करतो आणि त्यांच्यापुढे एक आव्हान निर्माण करतो. निदान त्यांनाही कोणीतरी पुढे उभं टाकलं पाहिजे, त्यांनाही कोणीतरी विरोध केला पाहिजे, ही नारायण कल्लोळीची भूमिका. रंगनाथ न्हाव्याच्या बायकोवर जेव्हा बलात्कार होतो, इनामदाराचा मुलगा रंगनाथ न्हाव्याच्या बायकोवर बलात्कार करतो आणि रंगनाथ न्हाव्याची किंवा रंगनाथ न्हाव्याच्या बायकोची हिंमत नाही की या इनामदाराच्या मुलाच्या विरोधामध्ये बोलावं. हिंमतही नाही, कारण ही गावातली गरीब माणसं, बलुतेदार माणसं आणि भांबावलीत आता भीतीच्या सावटाखाली आहेत आणि अशा वेळी हा नारायण कल्लोळी त्यांच्या बाजूनं उभं राहतो आणि इनामदाराच्या मुलाच्या विरोधामध्ये आवाज उठवतो. पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवतो. जेव्हा ते तक्रार घेत नाहीत तेव्हा तो चमेलीला निवडणुकीसाठी उभं करून उमेदवारी अर्ज भरायला लावतो आणि त्याच दिवशी तो जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसतो. तिथे तो भाषण देतो, रामायणातली कथा सांगतो आणि रामायणातली कथा सांगून तो ही जी माणसं आहेत, शासन आणि प्रशासनातली माणसं, ती जबाबदार माणसं,
बेजबाबदारपणे वागत आहेत, ती आपली भूमिका नीटपणे पार पाडत नाहीत, ही माणसं नपुसक आहेत, शंड आहेत, ही माणसं दुर्बळ झालेली आहेत, ही माणसं लाचार झालेली आहेत, अशा पद्धतीचं त्यांचं चित्र तो उभं करतो, अशा पद्धतीनं तो सांगतो लोकांना. आणि रंगनाथ न्हाव्याच्या बायकोवर बलात्कार झाल्याची सगळी घटना लोकांच्या पुढे ठेवतो. लोकांच्या माध्यमातून तो दबाव वाढवतो व्यवस्थेवर, आणि व्यवस्थेवर दबाव वाढून इनामदाराच्या मुलाला अटक करायला तो भाग पाडतो. इच्छा नसतानाही व्यवस्थेला इनामदाराच्या मुलाला अटक करावी लागते. अशा पद्धतीचा लढा देणारा हा जो नारायण कल्लोळी आहे, या नारायण कल्लोळीचा हा लढा, नारायण कल्लोळीचं हे सामाजिक कार्य, नारायण कल्लोळीचा हा व्यवस्थेच्या विरोधातला, किंवा आपण असं म्हणू की अन्यायाच्या विरोधातला हा आवाज आहे. हे सगळं सांगण्यासाठी ही कादंबरी लेखकाने लिहिलेली आहे का, असा आपल्यापुढे प्रश्न पडतो. ही कादंबरी कशासाठी लिहिली? ही कथा लेखकाला सांगायची होती का? म्हणजे नारायण कल्लोळीच्या फरफटीची ही कथा आहे का? मित्रहो, नारायण कल्लोळीची अपेक्षा काय असते? नारायण कल्लोळीची अपेक्षा अशी असते की आपण समाजासाठी एवढं करतो आहोत, आणि दुसरं म्हणजे आपण सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूनं आहोत, आपण चांगल्याच्या बाजूनं आहोत, चांगल्यासाठी आपण लढतो आहोत. आपण जर अशा पद्धतीनं चांगल्यासाठी लढत असू तर लोक आपल्या पाठीमागे राहतील अशी अपेक्षा आहे. लोकांनी आपल्या पाठीमागे राहावं ही सुद्धा अपेक्षा आहे. पण तसं घडतं का? मित्र, तसं घडत नाही. एक सामान्य माणूस म्हणून त्याला जगता येत नाही, किंवा समाजकार्य करण्यासाठी त्यानं ते सामान्य माणूस म्हणून जगणं सोडलेलं आहे. त्यापासूनही तो दूर गेलेला आहे, तेही त्याच्या हातचं निसटलेलं आहे. स्वतःचेच आईवडील जे खेड्यामध्ये होते त्यांनी शहरामध्ये घेऊन आले आहे. तालुक्याच्या ठिकाणी राहणारा नारायण कल्लोळी, त्याचे आईवडील त्याला नेहमी सल्ला देतात की बाबा रे, हे जे तू समाजकार्य वगैरे करतो, ह्या ज्या भानगडी करतो, हे तू सोड, लग्न कर, व्यवस्थित जग. पण तो ऐकत नाही. स्वतःच्याच आईवडिलाच्या दृष्टीनं या नारायण कल्लोळीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी काय आहे, किंवा नारायण कल्लोळी त्यांच्या दृष्टीनं कसं आहे, तर त्यांच्या आईवडिलालाच असं वाटतं की हा वाया गेलेला मुलगा आहे. तरीही तो समाजकार्य करतो, तरीही तो समाजाच्या अडीअडचणीला धावून जातो, समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवतो. मग असा हा जो नारायण कल्लोळी आहे, या नारायण कल्लोळीला खरंच यश येतं का? नारायण कल्लोळीच्या पाठीमागे समाजाची शक्ती आहे का? इथली जी सामान्य माणसं आहेत, ती सामान्य माणसं नारायण कल्लोळीच्या पाठीमागे आहेत का? मित्र, या कादंबरीमध्ये सर्वसामान्य माणसं नारायण कल्लोळीच्या पाठीमागे नाहीत असंच दिसतं. अनिल कुंभारसारखा माणूस आणि नारायण कल्लोळी या दोघांमध्ये जेव्हा चर्चा होते, तेव्हा त्यांच्या चर्चेतून हे लक्षात येतं की आपल्या पाठीमागे कोणीही नाही. आणि नारायण कल्लोळी असं म्हणतो, किंवा अनिल कुंभार वगैरे असं म्हणतात की आपण म्हणजे एखाद्या वाळवंटामध्ये सापडलेले क्षुद्र जीव आहोत, एखाद्या एकाकी प्रवाशासारखे आपण आहोत की जिथे तो संपला तर कोणी त्याची दखलही घेणार नाही, अशा पद्धतीची आपण माणसं आहोत, असं यांचं चिंतन येतं. नारायण कल्लोळी तर एका ठिकाणी असं म्हणतो की माझी स्थिती म्हणजे सीतेसारखी आहे, की ज्या सीतेवर आयुष्यभर रामानं अन्याय केला, पण लोकांनी मात्र रामाला मोठं मानलं, सीतेच्या अन्यायाची कोणाला दखलही घ्यावी वाटली नाही, सीतेच्या बाजूनं समाज उभा राहिला नाही. माझी अवस्था सीतेसारखी आहे, ही नारायण कल्लोळीची भूमिका आहे, किंवा नारायण कल्लोळीला तसं वाटतं. नारायण कल्लोळी असंही म्हणतो की मी म्हणजे राजा धर्मासारखा आहे, की ज्या राजा धर्माने आपली पत्नी पणाला लावली, आपलं सर्वस्व पणाला लावलं, आणि सर्वस्व आणि आपलं सत्वही हारून तो बसला. मग त्या धर्मराजासारखी माझी स्थिती आहे का, असं नारायण कल्लोळीला वाटतं. नारायण कल्लोळी एका ठिकाणी असे म्हणतो की आता माझी स्थिती अभिमन्यूसारखी आहे. या चक्रव्यूहात मी सापडलो आहे, की ज्या चक्रव्यूहामध्ये माझा केवळ विनाशच आहे, माझ्या हाती काहीही लागत नाही, आणि विशेष म्हणजे या चक्रव्यूहातून मला बाहेर पडता येत नाही, अशा पद्धतीची त्याची भूमिका. आणि मित्र हो, खरंच आहे. एकीकडे मुलगा म्हणून तो आईवडिलांच्या परीक्षेत उतरला नाही, सामान्य माणूस म्हणून जीवनामध्ये जी सुखदुःख भोगता येतील, जे सुख भोगता येईल ते सुखही त्यांनी भोगलं नाही. दुसरीकडे पहा की या माणसाचं प्रेम ज्या कुसुमवर आहे, ते कुसुम तरी याच्या हाती लागलेली आहे का, तेही झालेलं नाही. आणि हे सगळं जो माणूस हरवून बसतो, त्या माणसाला समाजाने तरी आपलं मानलेलं आहे का? समाजही आपलं मानत नाही.
समाज याचं दुःख समजून घेत नाही, समाज याची भूमिका समजून घेत नाही, समाजही याच्या पाठीमागे उभं राहत नाही. मग असा हा जो या कथेतला नारायण कल्लोळी आहे, या कादंबरीतला नारायण कल्लोळी आहे, या नारायण कल्लोळीच्या आयुष्यामध्ये काय येतं, याच्या हाती काय लागतं, काहीही लागत नाही. मित्र हो, संबंध कादंबरीवर आपण जर ही कादंबरी वाचली आणि नारायण कल्लोळी जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर संबंध कादंबरीवर नारायण कल्लोळीची फरफट होत राहते. आपल्यापुढे प्रश्न असा आहे की नारायण कल्लोळीच्या ह्या फरफटीची कथा लेखकाला सांगायची असावी का? मित्र, नारायण कल्लोळीचा अपेक्षाभंग होतो. त्याची जी अपेक्षा असते की समाज तरी निदान आपल्या पाठीमागे उभं राहील आणि आपण या लोकशाही व्यवस्थेमध्ये समाजाला आत्मभान असणं जे आवश्यक आहे ते आत्मभान समाजाला आणून देऊ, समाजाला अधिक विवेकी करू, समाज अधिक अन्यायाच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया नोंदवेल अशा पद्धतीनं समाजाला आपण काहीतरी सांगू, समाजाला आपण काहीतरी घडवू. ही जी त्याची भूमिका आहे ती तरी पूर्ण होते का? मित्र, ती अपेक्षाही पूर्ण होत नाही. या संबंध कादंबरीभर नारायण कल्लोळीच्या अपेक्षाभंगाचंच चित्रण आलेलं आहे. मग लेखकाला नारायण कल्लोळीच्या अपेक्षाभंगाची कथा सांगायची असावी का? मित्र हो, नारायण कल्लोळीला जे करायचं आहे, जे साधावयाचं आहे ते साधलेलं आहे का? काहीही साधलेलं नाही. आपण जर या कादंबरीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कथानक वाचत गेलो तर आपल्याला काय दिसतं? मित्र, आपल्याला हेच दिसतं की या कादंबरीमध्ये नारायण कल्लोळीच्या अपयशाची कथा गुंफलेली आहे. मग लेखकाला नारायण कल्लोळीच्या अपयशाचीच कथा सांगायची होती का? याच्यासाठीच लेखकाने ही कादंबरी रचलेली आहे का? ही कादंबरी लिहिलेली आहे का? असा एक प्रश्न आपल्यापुढे उभं राहतो आणि आपण मग विचार करायला लागतो की ही कादंबरी नक्की कशासाठी आहे, कादंबरी लेखकाने कशासाठी लिहिलेली आहे. या कादंबरीमध्ये पहा, आणखी एक व्यक्तिमत्व येतं आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे अनिल कुंभारचं व्यक्तिमत्व आहे. मित्र हो, अनिल कुंभार हा विरोधी पक्षांचा उमेदवार आहे, विरोधी पक्षाचा कार्यकर्ता आहे. तो चांगला आहे, लोकांना तो मदत करतो, विशेषतः शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तो धावून जातो, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तो सातत्यानं प्रयत्न करतो. पण जेव्हा निवडणुका लागतात त्या निवडणुकीमध्ये या चांगल्या कार्यकर्त्याला, निष्ठावंत कार्यकर्त्याला विरोधी पक्ष तिकीट देतं का? तिकीट नाही देत. आणि न देण्याचं कारण काय आहे? मित्र, एकीकडे हा गरीब आहे हे कारण आहे. मग लोकशाही व्यवस्थेमध्ये गरिबाचं स्थान काय? आता लोक जर गरीब असतील, भारताच्या बद्दल असं म्हटलं जातं की हा गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे. आपल्यापुढे प्रश्न असा आहे की लोकशाही व्यवस्थेमध्ये मग या गरीब लोकांना स्थान आहे की नाही? का मुठभर असणाऱ्या श्रीमंत लोकांच्याच हाती सत्तेची सूत्र असणार आहेत, लोकशाहीची सूत्र त्यांच्याच हाती असणार आहेत? हा प्रश्न आपल्यापुढे नाही का? मित्र हो, अनिल कुंभारला तिकीट मिळत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनिल कुंभारला तिकीट न देण्याच्या पाठीमागे दुसरं कारण काय आहे? तर अनिल कुंभार हा तडजोडीनं करणारा आहे, भूमिका असणारा आहे, तो निष्ठावंत आहे, तो नीतिमूल्य मांडणारा आहे, आपल्याला न विकणारा आहे. हे तिकीट न देण्यापाठीमागचं कारण राजकारणी विचार काय करतात की हा माणूस तडजोड करणार नाही, हा माणूस आपलं ऐकणार नाही आणि आपली कामं करणार नाही, हा माणूस कायद्याच्या किंवा नीतीच्या बाजूनं राहील आणि मग कायद्याच्या आणि नीतीच्या बाजूनं राहणारा माणूस आपल्या उपयोगाचा काय आहे? कारण या लोकशाहीच्या बाजारामध्ये विकणारा माणूस हवा आहे. कारण आपण विकत घ्यायला तयार आहोत आणि हा अनिल कुंभार जर स्वतःला विकणारच नसेल तर मग अनिल कुंभार आपल्या काय कामाचं आहे? ही राजकारणी लोकांची भूमिका आणि म्हणून मग अनिल कुंभारला तिकीट नाकारलं जातं. मित्र हो, ज्या लोकशाही व्यवस्थेमध्ये कायदा पाळणं हेच अपेक्षित आहे. कारण लोकशाही व्यवस्थेचं अधिष्ठान कशावर आहे किंवा लोकशाही व्यवस्था कशावर उभी आहे? मित्र हो, लोकशाही व्यवस्था नियम पाळणे, कायदे पाळणे याच्यावरच उभी आहे. आणि अशा पद्धतीनं कायदा पाळणारा, नीतिमूल्य जपणारा माणूस जर या लोकशाही व्यवस्थेमध्ये डावलला जात असेल तर मग या लोकशाहीचं भवितव्य काय? हाही प्रश्न आपल्यापुढे आहेच. मित्र, लोकशाही व्यवस्थेची आपण जी अशा पद्धतीनं पडझड केलेली आहे, लोकशाही व्यवस्थेचा अशा पद्धतीनं आपण जो खेळखंडोबा केलेला आहे आणि तो खेळखंडोबा कसा झालेला आहे हे सांगण्यासाठी लेखकाने अनिल कुंभाराची कथा सांगितली. मित्र हो, आपल्यापुढे प्रश्न असा आहे की लेखकाला अनिल कुंभारची कथा सांगायची होती का? किंवा लेखकाने अनिल कुंभारच्या जीवनामध्ये अशा पद्धतीनं जे प्रश्न निर्माण झाले आहेत आणि अनिल कुंभारांचा जो अपेक्षाभंग होतो आहे त्या
अपेक्षाभंगाचं चित्रण करण्यासाठी, अनिल कुंभारच्या जीवनाचा प्रवास रेखाटण्यासाठी, अनिल कुंभारच्या अपयशाचं रेखाटन करण्यासाठी ही कादंबरी लिहिलेली आहे का? ती कथा या कादंबरीतली मुख्य कथा आहे का? हाही प्रश्न आपल्यापुढे पडतो. मित्र, या कादंबरीमध्ये पहा आणखी एक कथानक आहे आणि ते कथानक म्हणजे नारायण कल्लोळी आणि कुसुम यांच्या अव्यक्त प्रेमाची ही कथा आहे. पहा, नारायण कल्लोळीचं लग्न झालं नाही. नारायण कल्लोळीचं वय 28 वर्षाचं आहे, लग्न झालेलं नाही. आणि नारायण कल्लोळीनं असं काही लग्नाचा फार विचार केलाही नाही. पण मित्र हो, नारायण कल्लोळी आणि कुसुम यांची भेट होते. कुसुम ही त्याच गावातली मुलगी आहे आणि ती शहरामध्ये शिकायला आहे आणि सुट्ट्याच्या निमित्तानं ती गावात येते आणि गावात आल्याच्या नंतर नारायण कल्लोळी आणि तिची भेट होते. ती नारायण कल्लोळीच्या कार्यकर्त्यासारखी वागायला लागते. मैत्री वाढत जाते, एकमेकाविषयीचं आकर्षण वाढत जातं, एकमेकाविषयीचं प्रेम वाढत जातं, एकमेकाविषयीचा आदरही वाढत जातो. आणि नारायण कल्लोळी जेव्हा कलेक्टर ऑफिसच्या पुढे उपोषण करतो, भाषण करतो आणि लोक प्रभावित होतात, तेव्हा त्या प्रभावित होणाऱ्यांमध्ये कुसुमसुद्धा आहे. कुसुमही प्रभावित होते. कुसुम आता नारायणला खूप मोठं झाल्याचं पाहते, नारायणला खूप आदरस्थानी पाहते आणि त्याचबरोबर मित्र हो, नारायण आपल्या आयुष्याचा जोडीदार असावा असंही कुसुमला वाटतं. कुसुमला हे जे वाटतं तेच नारायण कल्लोळीलाही वाटतं की ज्या आईवडिलांचा नेहमी दोष आहे की बाबा रे तू लग्न कर, आपल्याला लग्न जर करावायचं असेल तर आपण कोणासोबत लग्न केलं पाहिजे? नारायणच्या पुढे पर्याय म्हणून कुसुम आहे. तो कुसुमकडे जीवनाची साथीदारी म्हणून पाहतो, जीवनाचा साथीदार म्हणून पाहतो. मग ही कुसुम आणि नारायण ह्या दोघांनी मात्र एकमेकाला काही सांगितलं नाही. यांचं जे प्रेम आहे एकमेकाविषयीचं ते अव्यक्त असं प्रेम आहे, ते व्यक्त झालेलं नाही. दोघांच्या मनात मात्र प्रेम आहे, एकमेकाविषयीची ओढ आहे. मात्र होते काय मित्र हो, हे जे अव्यक्त प्रेम आहे ते अव्यक्तच राहतं आणि दोघांची काही ज्या पद्धतीने या दोघांचं लग्न वगैरे व्हायला पाहिजे होतं, भेट व्हायला पाहिजे होती, एकत्र यायला पाहिजे होते दोघंजण, तसं होत नाही. या कथेमध्ये शेवट जर आपण पाहिला तर शेवटी होतं काय, तर शेवटी या कुसुमचं लग्न दशरथसोबत झाल्याचं दाखवलेलं आहे. म्हणजेच आयुष्यभर ही माणसं एकमेकांच्या प्रेमांची अभिव्यक्ती करत नाहीत, एकमेकाला सांगतही नाहीत आणि कादंबरी मात्र संपते. मित्रो, आपल्यापुढे प्रश्न असा आहे की मग लेखकाला नारायण कल्लोळी आणि कुसुम यांच्या या अव्यक्त प्रेमाची कथा सांगायची असावी का? दुसरं म्हणजे कुसुमचं लग्न आता दशरथसोबत झालेलं आहे आणि दशरथचा बाप इनामदाराच्या वाड्यावर मुनीम म्हणून काम करतो. इनामदाराच्या मुलाने रंगनाथ नाव्याच्या पत्नीवर बलात्कार केलेला आहे. हाच मुलगा पुढे चालून कुसुमवर बलात्कार करण्याची शक्यता सूचित होते या कादंबरीतून. मग आपल्यापुढे प्रश्न असाही आहे, ही नारायण कल्लोळी आणि कुसुम यांच्या अव्यक्त प्रेमांची कथा आहे, त्याचबरोबर कुसुमच्या भविष्यातील दुःखाची ही अव्यक्त कहाणी आहे का? कारण कादंबरी तिथे संपते, पुढची अभिव्यक्ती झालेली नाही. पण हे सूचना आहे का की पुढे या कुसुमलाही खूप काही भोगावं लागेल, कुसुमच्या जीवनामध्ये दुःख येईल आणि कुसुमवर बलात्कार होईल, अशा पद्धतीचे सूचन किंवा अशा पद्धतीचं अव्यक्त हे दुःख सांगण्यासाठी लेखकाने ही कादंबरी लिहिली असावी का? हाही प्रश्न पडतो. याही अंगानं या कादंबरीचा आपल्याला विचार करता येतो. हे एक या कादंबरीतलं उपकथानक आहे असं आपण म्हणू. मित्र, या कादंबरीमध्ये चमेलीची कथा आहे. चमनराव ते चमेली हा चमेलीचा प्रवास जो आहे तो प्रवास या कादंबरीमध्ये येतो. हा जो प्रवास आहे, हा प्रवास मनाला चटका लावणारा आहे. मित्र हो, ही जी चमेली आहे ती चमेली पूर्वजीवनामध्ये चमनराव आहे. रुबाबदार व्यक्तिमत्व आहे त्याचं. हा रुबाबदार मुलगा आहे. अगदी आपल्या मिशीवर ताव देणारा हा मुलगा आहे. रुबाबदार आहे तो, सुंदर आहे, हिम्मत असणारा आहे, पुरुषत्व असणारा आहे. याला जेव्हा नोकरी लागते, शिपायाची नोकरी लागते एका शाळेमध्ये, तेव्हा हा आपल्या मिशीवर हात फिरवतो. मित्रावर अतिशय रुबाबदार आहे, हिम्मत असणारा, पुरुषत्व असणारा आहे. कुठल्याही
कुठलीही मुलगी याच्या प्रेमात पडावी अशा पद्धतीचं आहे. याच्या आईवडिलाला आपल्या मुलाचा अभिमान आहे. जेव्हा तो मोठा होतो, नोकरी लागते, आईवडिलाला याच्या असं वाटतं की आता आपण काय करावं, मुलाचं लग्न करावं आणि मुलगा सुखानं संसार करेल, त्याला लेकरं होतील, हे त्याच्या आईवडिलाचं स्वप्न आहे. लग्न करतात, घरी तरुण आणि सुंदर बायको येते आणि मित्र हो, दुर्दैवाचा भाग असा की याचं पुरुषत्व जाते. हा पुरुषत्व गेल्याच्या नंतर प्रयत्न करतो, कारण हा मुळात पुरुष आहे, पण पुरुषत्व जातं. ते यावं म्हणून तो वेगवेगळे उपचार करतो, तो वैद्यकीय उपचारही करतो, पण दुर्दैवाचा भाग असा की याचं गेलेलं पुरुषत्व परत येत नाही. आणि प्रश्न असा आहे आता की घरामध्ये तरुण बायको आहे आणि याचं पुरुषत्व गेलेलं आहे. मग आता ही बायको जी आहे ती बायको वाट पाहते की आज ना उद्या हा जो आपला नवरा आहे तो नवरा आपल्या जवळ येईल, पण तो काही जवळ येत नाही, कारण याचं पुरुषत्व गेलेलं आहे. आणि एक दिवस ही बायको खूप रंगात येते, आपल्या नवऱ्याच्या बाजूला ती येते आणि याच्या अंगचटीला येते, पण याचं पुरुषत्व गेलेलं आहे. हा काहीच करू शकत नाही. हा बाहेर जातो, आत येतो, फक्त लघवी करतो आणि बाहेर जाऊन पुन्हा आत येतो. आणि मग याच्या बायकोला कळतं की हा आता पुरुष नाही, हा नपुसक आहे. आणि मग ही जी त्याची बायको आहे ती बायको काय करते, नाईलाज आहे तिच्यापुढे, ती त्याच्याच कार्यालयामध्ये त्याचा सहकारी म्हणून जो काम करणारा असतो त्याच्यासोबत आपले संबंध वाढवते, त्याच्यासोबत बाह्य संबंध तिचे येतात. हे चमेलीला कळतं आणि चमेलीला म्हणजे पूर्वजीवनातल्या चमनरावाला कळतं. आणि हा जो चमनराव आहे तो जीवनात मोडून पडतो. तो त्याच्यापुढे प्रश्न आता आहे की आता आपण करायचं काय. आणि मग तो मोडून पडतो जीवनात. तो आपल्या बायकोला म्हणायला लागतो की तू जे हे करतोय हे शोभतं का, किंवा हे असं का करतोय तू हे. परंतु आता ती म्हणते की करणार काय मी तरी. आणि मित्रो, हा जो चमेली आहे, हा चमेली किंवा पूर्वजीवनातला हा जो चमनराव आहे तो चमनराव आता मोडून पडतो, कारण त्याच्यापुढे प्रश्न आहे की आता आपण जगायचं कशासाठी. आपलं लग्न झालं आहे, बायको घरामध्ये आहे, आपण पुरुष नाही, आणि दुसरीकडे आपली बायको आपल्या समोर दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवते आहे, तर आता आपण जगायचं कशासाठी, हा त्याच्या पुढचा प्रश्न आहे. मित्र, ह्या चमेलीचा जो जीवन प्रवास आहे तो जीवन प्रवास अतिशय विदारक आहे, मनाला चटका लावणार आहे. आणि चमनरावाचे चमेली झाल्यावरचे जे जीवन वास्तव आहे ते जीवन वास्तव तरी फार चांगले आहे का, ते सुखाचे आहे का. तो पुढे काय होतो, पुढे याच्यातलं पुरुषत्व गेलेलं आहे आणि स्त्रीत्वाची ओढ याला लागलेली आहे. स्त्रीत्वाची ओढ लागलेला हा जो चमेली आहे, या चमेलीला पुढे हिजडे आपल्यासोबत घेऊन जातात. हिजडेपणाचं याच्यावर जे विधी व्हायला पाहिजे तो विधी होतो. पुरुषत्वाचे लक्षणं असणारे किंवा पुरुषत्वाची लक्षणं असणारे जे अवयव असतात ते अवयव काढून टाकले जातात. कारण हिजड्यांचं एक सूत्र असतं की जे अवयव आपल्या कामाचे नाहीत ते अवयव आपण आपल्या शरीरावर सांभाळायचे कशाला, आणि म्हणून ते अवयव काढून टाकले जातात. याला तेही तो सहन करतो. ते वेदनादायी आहे, ते काही खूप सुखाचे अशातला भाग नाही, कमालीचं वेदनादायी, तेही तो सहन करतो. पण मित्र हो, पुढे याच्या वाट्याला येते ते हेच की शारीरिक वेदना, मानसिक वेदना. वाट्याला येते ते हेच की अन्याय, अत्याचार आणि अपमान. अन्याय, अत्याचार, अपमानामध्ये आणि दारिद्र्यामध्ये याला जगावं लागतं. दररोजच्या जेवणाची सुद्धा, खाण्यापिण्याची सुद्धा सोय नाही, कपड्याची सोय नाही, अशा पद्धतीचा हा चमेली. याचं मित्रत्व वाढत जातं ते रंगणात नव्याशी. त्याच्यामुळेही लोक याला दोष देतात. हा दुःख भोगता भोगता दारू प्यायला लागतो आणि दारू पिऊन कुठे रस्त्यावर पडायला लागतो. या कादंबरीची सुरुवातच अशी आहे मित्र हो, की या कादंबरीच्या सुरुवातीलाच अगदी हा जो चमेली आहे तो चमेली एका रस्त्याच्या कडेला दारू पिऊन पडलेला असतो. आणि या नारायण कल्लोळीला असं वाटतं या कादंबरीतल्या की इथे कोणीतरी मरून पडलेली बाई आहे. मित्र हो, अशा पद्धतीनं या चमेलीच्या जीवनाचं झालेलं अधपतन किंवा याच्या जीवनाची झालेली ही फरफट आहे. कमालीच्या वेदना याच्या जीवन वाट्याला आलेल्या आहेत. अशा पद्धतीचा हा जो चमनराव, एकेकाळचा चमनराव, झालेला चमेली आणि चमेलीचा हा दुःखाचा प्रवास, चमेलीची जीवनाची फरफट आहे.
चमेलीच्या अपेक्षाभंगाची ही कहाणी आहे मित्र हो. मग हा जो चमेली आहे याचीच कथा लेखकाला सांगायची असावी का? पुढे तो निवडणुकीसाठी उभा राहतो. पुढे तो नारायण कल्लोळी यांच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून वावरायला लागतो. विधानसभेत आमदार पदाचा तो उमेदवार आहे. मात्र निवडून येण्याची शक्यता खूपच कमी आहे. तिथेही त्याच्या पूर्वजीवनातले संदर्भ मागे पडत नाहीत, त्याच्या प्रेरणा प्रवृत्ती मागे पडत नाहीत आणि लोकांच्या दृष्टीनं हा हेटाळणीचाच विषय असतो. लोक कौतुक म्हणून याच्याकडे पाहतात, पण लोक आदराच्या भूमिकेतून पाहतात का? पाहत नाहीत. लोक याला निवडून देतील का? प्रश्नच आहे. असा हा जो चमनराव ते चमेली हा एका व्यक्तीचा प्रवास आहे. चमनरावाच्या जीवनाची फरफट आहे. त्या फरफटीची कथा सांगण्यासाठी लेखकाने ही कादंबरी रचली असावी का? हाही आपल्यापुढे एक प्रश्न आहे मित्र हो. हे एक या कादंबरीचं उपकथानक आहे. मित्र हो, या कादंबरीमध्ये मालिनीबाई पैठणकर हे एक पात्र आहे. केवळ मालिनीबाई पैठणकरच नाही, बाकीचे अनेक पात्र आहेत, पण मालिनीबाई पैठणकर एक पात्र आहे. आणि मालिनीबाई पैठणकर आणि इनामदार, या कादंबरीतला इनामदार यांच्यातल्या जवळिकीची एक कथा आहे. मित्र हो, लेखकाला मालिनीबाई पैठणकर आणि इनामदार यांच्यातल्या जवळिकीची कथा सांगायची असावी का? मालिनीबाई पैठणकराचा नवरा मेलेला आहे. तो नवरा मालिनीबाईची इनामदाराशी जवळीक वाढली म्हणूनच मेलेला असावा हे सांगण्यासाठी किंवा हे सुचवण्यासाठीच ही कादंबरी लिहिली असावी का? कारण अशी कथानकं मानवी मनाला भावत असतात. माणसं रुचीनं ती वाचत असतात. मग माणसाने किंवा वाचकाने रुचीनं ते वाचावं म्हणून ही कादंबरी लिहिली असावी का? आणि हे जे विवाह बाह्य असं जे दोघातलं आकर्षण आहे, दोघातल्या संबंधाचं जे सूचन या कादंबरीमध्ये आलेलं आहे, त्याच्यासाठी ही कादंबरी लिहिली असावी का? किंवा मालिनीबाईच्या जीवनप्रवासाची कहाणी असावी का? महाविद्यालयीन जीवनापासून तिला मुळातच राजकारण आणि समाजकारणाची ओढ आहे. नंतर ती काय करते? नंतर लग्न होतं आणि लग्न झाल्याच्या नंतर मात्र तिला तिची ती ओढ किंवा तिची ती जी राजकारणाविषयीची आवड आहे ती सोडावी लागते. पण लेकरं होतात, लेकरं मोठे होतात आणि पुन्हा एकदा तिला असं वाटतं की आपली जी मूळ प्रवृत्ती आहे, आपल्याला राजकारणाविषयीचं जे आकर्षण आहे त्या राजकारणामध्ये जावं. आणि मित्र, त्यासाठी ती वेगवेगळ्या राजकारणी लोकांशी जवळीक साधते. केवळ जवळीकच साधत नाही तर तडजोडी करते. आणि तडजोडी करून सर्वस्व अर्पण करूनही हिला तिकीट मिळत नाही. इनामदारांच्या विरोधामुळे तिकीट मिळत नाही. पण पुढे काय होतं? पुढे इनामदाराविषयीच आकर्षण निर्माण होतं आणि इनामदाराविषयी आकर्षण निर्माण झाल्याच्या नंतर इनामदाराच्या आणि मालिनीबाई पैठणकराच्या गाठीभेटी वाढत जातात. ही मालिनीबाई जेव्हा तालुक्याच्या ठिकाणी येते तेव्हा ती इनामदाराच्याच वाड्यावर मुक्काम करत असते. आणि मित्र हो, पुढे काय होतं? तर पुढे इनामदारच मालिनीबाई पैठणकरांना उभं करतात. ही विधानसभेची उमेदवार असते आणि लोक मात्र मग चर्चा करत असतात. कशाची चर्चा असते? की मालिनीबाई पैठणकरांचा नवरा का मेला असावा. लोक त्यांच्या पद्धतीनं स्वैर अशा कल्पना करतात. लोकांमध्ये चर्चा असते. मालिनीबाई पैठणकर आणि इनामदार यांच्यातल्या संबंधाचीही चर्चा असते. मित्र हो, लेखकाला मालिनीबाई पैठणकराच्या जीवनाचा हा प्रवास, मालिनीबाई पैठणकरांच्या जीवनातली ही तडजोड, मालिनीबाई पैठणकराची ही स्खलनशीलता सांगायची असावी का? आणि त्याच्यासाठी लेखकाने ही कादंबरी रचली असावी का? याही अंगाने आपल्याला विचार करता येतो. मित्र हो, हेही या कादंबरीतलं एक उपकथानक आहे असं आपल्याला म्हणता येतं. मित्र हो, या कादंबरीमध्ये आबासाहेब देशमुख आहेत, गोविंदराव बोराडे आहेत, इनामदार आहेत, आमदार चव्हाण आहेत, राघवेंद्र कुलकर्णी आहेत. ही सगळी पात्र कशी येतात? ह्या पात्रांचं या कादंबरीतलं असणं कसं आहे? मित्र, ही सगळी पात्र मगरूर आहेत. ही सगळी पात्र बेजबाबदार आहेत. या सगळ्या पात्रांचं अधःपतन झालेलं आहे. ही सगळी पात्र स्खलनशील आहेत. ही सगळी पात्र मूल्यहीन जीवन जगतात. मित्र हो, या पात्रांचं हे जे मूल्यहीन जीवन जगणं आहे, या पात्रांचं स्वार्थमूलक जीवन जगणं आहे, त्या जगण्याची कहाणी किंवा तसं ते जगणं लेखकाला सांगायचं असावं का? मित्र, ही सगळी पात्र सरंजामी जीवन जगणारी आहेत, रगेल आणि रंगील आहेत. इनामदाराचा जर आपण विचार केला तर इनामदार कसं आहे? इनामदार रगेल आहे, रंगेल आहे. बोराडे तसेच आहे. इनामदाराचा मुलगा
रंगनाथ न्हाव्याच्या बायकोवर बलात्कार करतो. याची लाज ना इनामदाराला बाप म्हणून वाटते, ना याची लाज इनामदाराच्या मुलाला वाटते. इनामदाराच्या मुलाला असं वाटत नाही की आपण केलेलं जे कृत्य आहे ते कृत्य चांगलं नाही, हे वाईट आहे, लाजीरवाण आहे, असं त्याला वाटत नाही. तो उजळ माथ्यानं समाजामध्ये वावरत असतो. एवढंच नाही, त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणारा जो हा नारायण कल्लोळी आहे, त्या नारायण कल्लोळीला तो रस्त्यामध्ये धक्का देतो, इतक्या जोराचा धक्का देतो की नारायण कल्लोळी कोलमडतो, पडतो रस्त्यावर. मित्र, खरं तर या इनामदाराच्या मुलानं केलेलं कृत्य असं आहे की त्याला जर काही या कृत्याविषयी वाटत असावं, त्याचा जर विवेक जागा असेल, तर नारायण कल्लोळीच्या डोळ्यात डोळा घालून बघण्याची सुद्धा याची हिंमत व्हायला नको. पण तसं होतं का? नाही होत. उलट तो नारायण कल्लोळीकडे उपहासाने पाहतो. ज्याच्याकडे सगळ्या समाजाने उपहासाने पाहायला पाहिजे होतं, तो इनामदाराचा मुलगा समाजाकडे आणि नारायण कल्लोळीकडेच उपहासाने पाहतो. ही जी मगरुरी आहे, ही मगरुरी इनामदारांना तरी आपल्या मुलाचं हे कृत्य वाईट आहे, कायद्याच्या विरोधी आहे, नीतीच्या विरोधी आहे असं वाटायला पाहिजे ना. आणि खरं तर इनामदारानेच आपल्या मुलाला शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न करायला हवेत ना. पण तसं होत नाही. इनामदार करतात काय? इनामदार आपल्या मुलाला सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरतात. ज्या इनामदाराने मालिनीबाई पैठणकरांना उमेदवार म्हणून उभं केलेलं आहे, तोच इनामदार पुढे काय करतो? सत्ताधारी पक्ष किंवा सत्ताधारी राजकारणातले जे सत्ताधारी आहेत, त्यांच्या मदतीनं जेव्हा इनामदाराच्या मुलाला जामीन मिळतो, तेव्हा हाच इनामदार मालिनीबाई पैठणकरांच्या ऐवजी आबासाहेब देशमुखांच्या झोळीमध्ये आपलं बळ टाकण्याचा प्रयत्न करतो किंवा बळ टाकण्याची भूमिका स्वीकारतो. ते त्याच्या वागण्यातून दिसायला लागतं. मालिनीबाई पैठणकराला तसं वाटतं, तिला काळजी वाटते की आता हा आपल्या पाठीमागे उभं राहत नाही. असा हा जो इनामदार आहे, कुठल्याही पद्धतीचा विश्वास न ठेवण्याच्या लायकीची माणसं, कमालीची मगरूर, नीतिहीन जीवन जगणारी ही स्खलनशील माणसं, बाकीची अशीच आहे. हा आबासाहेब देशमुखसुद्धा त्याच्याकडे कुठलीही तक्रार घेऊन गेली की तो समाजाच्या गोरगरीब माणसांवर अन्याय होतो, त्याच्या बाजूनं तो उभंच राहत नाही. उलट तो असं म्हणतो की सगळी माणसं काही सारखी राहतात का? सगळ्यांना घेऊन चालावं लागतं. आणि याच्या सगळ्यांना घेऊन चालण्यामध्ये मित्र हो, जी माणसं गुन्हेगार आहेत, जी माणसं वाईट वागणारी आहेत, जी माणसं इतरांवर अन्याय करणारी आहेत, त्या माणसांना सांभाळून घेण्याची प्रवृत्ती असते. असा हा व्यक्ती आहे मित्र. बाकी बोराडे असतील किंवा बामणीचे देशमुख वगैरे असतील, ही माणसं कशी आहेत? ही माणसं गुंडा पुंडांना पोसणारी आहेत, त्यांना आधार देणारी आहेत, किंबहुना त्यांच्या दरोडेखोरीमध्ये, त्यांच्या चोरीमध्ये आपला हिस्सा ठेवणारी, या त्या स्वरूपामध्ये सामील होणारी. आणि अशी ही गुन्हेगार माणसं जर त्यांना अटक झाली, त्यांच्यावर कोणी कारवाई केली, तर त्यांना सोडवणारी ही माणसं आहेत. अशा पद्धतीची देशमुखी, अशा पद्धतीची ही जी इनामदार माणसं आहेत, अशा पद्धतीचे त्यांचे वाडे, त्यांचे बुरुज, त्या वाड्या बुरुजांवरची त्यांची सत्ता मित्र हो, या सगळ्यातून काय दिसतं? या सगळ्यातून त्यांची सरंजामी जीवन पद्धती दिसते, त्यांची रगेल आणि रंगेल जीवन प्रवृत्ती दिसते मित्र हो. त्यांचं हे कणाहीन जगणं, त्यांचं हे नीतिहीन जगणं, स्खलनशील जगणं या कादंबरीतून अधोरेखित झालेलं आहे. त्यांच्या त्या सगळ्या जगण्याला गावगाडा व्यवस्थेतल्या त्या अन्यायकारी व्यवस्थेला किंवा अन्यायकारी असणारं हे जे यांचं वर्तन आहे, त्या वर्तनाला, त्या व्यवहाराला आणि यांच्या या अशा वागण्याला बळी पडलेलं एकीकडे सर्वसामान्य माणसांचं जगणं, त्यांनी स्वीकारलेली लाचारी, ह्या सगळ्याला केवळ शब्दरूप, या सगळ्यांनाच केवळ शब्दरूप देण्यासाठी लेखकाने ही कादंबरी रचलेली आहे का? ह्या कादंबरीचा तोच मुख्य हेतू आहे का? असे आपल्यापुढे प्रश्न पडतो मित्र हो. रंगनाथ न्हावी असेल किंवा त्याची पत्नी असेल, यांचं जगणं कसं आहे? यांचं जगणं मित्र हो, लाचारीचं जगणं आहे. पहा ना, इनामदाराचा मुलगा रंगनाथ न्हाव्याच्या पत्नीवर बलात्कार करतो आणि रंगनाथ न्हाव्याची बायको त्याच्या विरोधामध्ये पेटून उठण्याऐवजी ही नारायण कल्लोळीला जाऊन विनंती करते की तुम्ही ही केस लढू नका आणि
माझ्यावर इनामदाराच्या मुलाने जो बलात्कार केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये उपोषण वगैरे करू नका, मोर्चा वगैरे काढू नका, कारण आपण गरीब माणसं आहोत. आपल्या गरीब माणसाच्या भोगण्याचंच हे भागधेय आहे, भोगण्याचाच हा भाग आहे. या मोठ्या माणसांच्या विरोधामध्ये आपण कुठे उभे राहायचं, त्यांना आपण कुठे विरोध करायचा, आणि विरोध केला तरी आपण त्यांना पुरतो का, अशा पद्धतीची याची भूमिका आहे. रंगनाथ न्हावीसुद्धा मित्र हो, तो सुद्धा मोडून पडतो, तो सुद्धा लाचार होतो. मित्र हो, मग अशा ह्या लाचार माणसांचं जीवन या कादंबरीमध्ये उभं करण्यासाठी लेखकाने ही कादंबरी लिहिलेली आहे का, असाही आपल्यापुढे प्रश्न आहे. मित्र, या कादंबरीमध्ये आणखी काय आहे? सर्वसामान्य माणसंही बाकीचे अशीच आहेत. सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधी म्हणूनच रंगनाथ न्हावी असतील किंवा रंगनाथ न्हाव्याची बायको असेल हे येतात. मित्र, या कादंबरीमध्ये आणखी एक भाग आलेला आहे, आणि तो म्हणजे निवडणुकीचा उत्सव आहे. लोकांना पण असं वाटतं की काय व्हायला पाहिजे, निवडणुका नेहमीच असायला पाहिजे का? मित्र हो, या कादंबरीमध्ये निवडणुकीचा असा एक उत्साह निर्माण झाला आहे, असं एक निवडणुकीला असं एक उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं आहे की पैसे वाटले जात आहेत, साड्या वाटल्या जात आहेत, लोकांना हवी तेवढी दारू पाजली जात आहे, लोकांना हवं नको ते खाऊ घातलं जात आहे. मित्र हो, एकीकडे ही लोकशाहीच्या उत्सवाचा एकीकडे हा लोकशाहीचा उत्सव आहे, आणि दुसरीकडे मित्र हो ही लोकशाहीचा खेळखंडोबासुद्धा आहे. आता हा लोकशाहीचा केवळ उत्सव आहे का? हा खेळखंडोबाही आहे ना. म्हणजे लोकशाही आपण जी स्वीकारली ती आपल्या राज्यकारभाराची एक पद्धती म्हणून स्वीकारलेली व्यवस्था आहे, आणि ही पद्धती स्वीकारत असताना आपली अपेक्षा काय होती? आपली अपेक्षा अशी होती की इथल्या सगळ्याच माणसांना नागरिक म्हणून समान अधिकार असेल, नागरिक म्हणून त्यांना सन्मान असेल, आणि सगळ्यांना सन्मानानं जगता येईल, सगळ्यांना अन्यायाच्या विरोधामध्ये न्याय मागता येईल, आणि सगळ्यांना न्याय मिळेल. या व्यवस्थेमध्ये सगळीच माणसं सारखी असतील. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी जीवनाची मूल्ये आहेत, ही जीवनाची मूल्ये या व्यवस्थेमध्ये ठळक होतील, आणि या व्यवस्थेमध्ये सगळी माणसं ह्या जीवनमूल्याचा स्वीकार करतील, जपतील, आणि सगळ्या माणसांना ही जीवनमूल्ये जपता येतील. सगळ्या माणसांच्या स्वातंत्र्याचा इथे आदर केला जाईल. इथे कोणी कोणापेक्षा हीन असणार नाही, न मग तो जातीनं हीन असणार, आणि न तो लिंग व्यवस्थेच्या आधारानं हीन मानला जाणार. म्हणजे इथे जी वर्णव्यवस्था आपल्याकडे गेल्या हजारो वर्षापासून नांदत होती, इथे जी पुरुषप्रधान व्यवस्था गेल्या हजारो वर्षांपासून नांदत होती, ती पुरुषप्रधान व्यवस्था आणि ती वर्णव्यवस्था किंवा धर्माच्या आधारानं इथल्या काही माणसांना जन्मताच हीन मानायचं. जन्मानं त्यांना कोणातरी जातीमध्ये त्यांचा जन्म होईल, जातीच्या आधारानं त्यांना हीन मानायचं, जातीच्या आधारानंच त्यांचा व्यवसाय नक्की करायचा, आणि ही माणसं जीवनभर दुःख भोगतील, जीवनभर अन्याय भोगतील, जीवनभर दारिद्र्यातच जगतील. अशा पद्धतीची एक व्यवस्था आपण जी निर्माण केली होती, ती व्यवस्था मोडीत निघावी, आणि इथल्या कुठल्याही माणसांना सन्मानानं जगता येईल, त्याच्या आवडीचा व्यवसाय करता येईल, त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांना संधी असेल, त्यांच्या जर क्षमता असेल तर तो कुठल्याही जातीचा माणूस पंतप्रधान होईल, कुठल्याही जातीचा माणूस या देशाचा राष्ट्रपती होईल, आणि कुठल्याही माणसाला ही पदं उपभोगता येतील. या देशातल्या कुठल्याही माणसाला नागरिक म्हणून स्वातंत्र्य भोगता येईल, आत्मसन्मानानं जगता येईल. या हेतूनं आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली. पण मित्र हो, प्रत्यक्ष लोकशाहीचं आसनं आपल्याकडे झालं कसं आहे? कसं आपण लोकशाहीत निवडणुकीचा उत्सव करतो, आणि दुसरीकडे मित्र हो आपण लोकशाहीचा खेळखंडोबा करतो. इथे लोकशाहीमध्ये जे अपेक्षित होतं ते सर्वसामान्य माणसाला मिळत नाही. या लोकशाहीतच रंगनाथ न्हाव्याच्या बायकोवर इनामदाराचा मुलगा बलात्कार करतो आणि राजरोसपणे गावात फिरतो. लोकशाहीतले नागरिक या माणसाला, अशा माणसाच्या ह्या कृतीला अडवत नाहीत, विरोध करत नाहीत. असं हे सगळं चित्र आहे. मित्र हो, आपण लोकशाहीत
जी व्यवस्था लोकशाहीत आहेत त्या व्यवस्था अतिशय दुबळ्या केलेल्या आहेत. कारण पहा ना, पोलिसांची हिंमत होत नाही इनामदाराच्या मुलांना पकडण्याची. पोलीस खाते हे एक व्यवस्था आहे ना, ते सक्षम आहेत का? ते सक्षम नाहीत. मित्र हो, इथे आपण झालं काय, स्वातंत्र्याच्या नंतर लोकशाही आपण स्वीकारली, पण काळ मागे पडत राहिला आणि लोकशाहीचा खेळखंडोबा होत राहिला, लोकशाहीतल्या व्यवस्था दुबळ्या होत राहिल्या. मित्र हो, असं हे चित्र या कादंबरीमध्ये रंगवण्यासाठी किंवा हे सांगण्यासाठीच लेखकाने ही कादंबरी लिहिली का? मित्र हो, आता आपण या सगळ्याचा जेव्हा एकत्र विचार करू तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की मित्र हो, लेखकाने काय केलेलं आहे, लेखकाने कादंबरी का लिहिलेली आहे. तर मित्र हो, आता आपल्या असं लक्षात येतं की ही सगळी या कादंबरीतली उपकथानकं आहेत. ही सगळी उपकथानक आहे. कुठलीही कादंबरी एकच एक कथानक सांगत नाही, तर लेखकाला जे नक्की सांगायचं असतं ते सांगण्यासाठी तो कादंबरीतला भरपूर मोठा पसारा उभा करतो. कादंबरीमध्ये वेगवेगळी पात्र उभं करतो, त्या पात्रांचे संवाद तो रेखाटतो, त्या पात्रांचे विसंवादही तो रेखाटतो, त्या पात्रांतल्या एकमेकातल्या संबंधाची आणि विरोधाचेही तो चित्रण करतो. अनेक कथानकं तो रचतो, उपकथानकं रचतो आणि त्या सगळ्याच्या माध्यमातून नेमकं लेखकाला काय सांगायचं आहे ते सांगत असतो. मित्र हो, वर ज्या गोष्टी आपण पाहिल्या, वर जे घटक आपण पाहिले, वर ज्या उपकथानकाचा विचार केला किंवा कथानकाचा विचार केला, ती सगळी याच कादंबरीतली आहेत. ही सगळी या कादंबरीतली उपकथानकं आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, लेखकाला यापैकी कोणतीही एकच एक कथा सांगायची नाही. लेखकाला वरील कुठल्याही पात्रांच्या कोण्या एकांचीच कथा सांगायची नाही. मित्र हो, लेखकाला काय सांगायचं आहे? लेखकाला वरच्या सगळ्याच कथा सांगायच्या आहेत. लेखकाला वरच्या सगळ्याच माणसांच्या कथा सांगायच्या आहेत आणि लेखकाला या सगळ्यातून जे सांगायचं आहे ते एक वेगळं सांगायचं आहे. आणि ते वेगळं हे आहे मित्र हो, की इथे विवेक हरवलेलं जी माणसं आहेत, माणुसकी विसरलेली जी माणसं आहेत, कर्तव्याचं भान विसरलेली जी माणसं आहेत, नैतिकतेशी नातं नसणारी जी माणसं आहेत, त्या मगरूर माणसांचं, त्या स्वार्थी माणसांचं अनपेक्षित जगणं रेखाटावायचं आहे. त्या माणसांचं तसं ते जगणं अधोरेखित करावायचं आहे. ते तसं जगणं अधोरेखित करण्यासाठी त्यांचं बेजबाबदार वर्तन अधोरेखित करण्यासाठी किंवा या समाजातली जबाबदार माणसं बेजबाबदार कशी वागत आहेत ते सांगण्यासाठी लेखकाने मित्र हो, मग इनामदार असेल, त्याचा मुलगा असेल, आबासाहेब देशमुख असतील, बोराडे असतील किंवा इतर पात्र असतील, ह्या पात्रांचं चित्रण केलं आहे. या पात्रांच्या चित्रणांच्या माध्यमातून समाजातली काही माणसं की जी जबाबदारीनं वागणं अपेक्षित होतं, ती माणसं कसं विवेक हरवून बसलेली आहेत, ती माणसं कशी माणुसकी हरवून बसलेली आहेत, ती माणसं कशी त्यांना भान नाही, कर्तव्याचं भान विसरलेली आहेत, ती माणसं कसं नैतिकतेपासून दूर जात आहेत, ते अधोरेखित करण्यासाठी मित्र हो, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लेखकाने इनामदाराची कथा सांगितली, लेखकाने आबासाहेब देशमुखांची कथा सांगितली, लेखकाने मालिनीबाई पैठणकरांची कथा सांगितली, लेखकाने बोराडेंची कथा सांगितली. मित्र हो, ह्या सगळ्या कथा वेगवेगळ्या असल्या तर या सगळ्या कथांतून सांगायचे ते मगरूर माणसांच्या अशा ह्या नीतिहीन जगण्याचीच कहाणी. नीतिहीन जगणं मित्र हो, ही पात्र जरी काल्पनिक असली तरी ही पात्र आपल्या सभोवतालात अवतीभोवती जगणारी आहेत आणि ह्या जगणाऱ्या माणसांचं असं हे जगणंच लेखकाने या कादंबरीमध्ये व्यक्त केलं आहे. या कादंबरीमध्ये त्या तशा जगण्यालाच शब्दरूप दिलेलं आहे, अधोरेखित केलं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, या कादंबरीमध्ये आत्मभान गमावलेल्या सामान्य माणसाचं जगणं लेखकानं सांगितलेलं आहे. मित्र हो, या कादंबरीमध्ये लोकशाहीचा झालेला जो खेळखंडोबा आहे तो खेळखंडोबाही लेखकाने अधोरेखित केला आहे. त्या खेळखंडोबाचं वास्तवही लेखकानं सांगितलेलं आहे. मित्र हो, या कादंबरीमध्ये लेखकानं जबाबदार माणसांचं बेजबाबदार वागणं, सामान्य माणसांचं बेफिकिरीचं आणि लाचार जगणं मित्र हो, आणि या सगळ्यांमुळे लोकशाही व्यवस्थेचे आणि लोकशाहीतील व्यवस्थेचं जे कणाहीन होत जाणं आहे त्या सगळ्याला अधोरेखित केलं आहे. आणि हेच या कादंबरीचं मध्यवर्ती सूत्र आहे. या कादंबरीमध्ये लेखकाला
ना नारायण कल्लोळीची कथा सांगायची आहे, लेखकाला ना कुसुम आणि नारायण कल्लोळी यांच्या प्रेमाची कथा सांगायची आहे, लेखकाला ना या कादंबरीमधून मालिनीबाई पैठणकरांची कथा सांगायची आहे, लेखकाला ना या कादंबरीतून इनामदाराची कथा सांगायची आहे. मित्र हो, त्या कथा सांगितल्या आहेत कशासाठी? त्या कथा याच्यासाठी सांगितलेल्या आहेत की लेखकाला सांगायचं आहे ते मुळात हे की लोकशाही व्यवस्थेमध्ये माणसं कशी जगत आहेत आणि आपण लोकशाही व्यवस्थेचा कसा खेळखंडोबा केलेला आहे. जबाबदार माणसं कसं बेजबाबदारपणे जगत आहेत आणि सामान्य माणसं कसं बेफिकिरीनं जगत आहेत किंवा लाचार जीवन जगत आहेत, कसा आत्मसन्मान गमावून बसलेली आहेत, आत्मभान गमावून बसलेली आहेत आणि त्याच्यामुळे लोकशाही व्यवस्थेची कशी पडझड होत आहे. केवळ लोकशाहीचीच नाही तर लोकशाहीतील सगळ्या व्यवस्थाचीही पडझड होत आहे. सगळ्या व्यवस्था कशा दुर्बळ होत आहेत आणि आपण 21व्या शतकामध्ये जगत असताना किंवा 20व्या शतकामध्ये जगत असताना आपण कसं अधपतित होत आहोत याची कथा लेखकाला सांगायची. हे लेखकाला सांगायचं. हे सांगण्यासाठी ह्या कथा आहेत. या कथा या कादंबरीच्या केंद्रवर्ती नाहीत. मित्र हो, या कथा या कादंबरीतून लेखकाला जे मुख्य सांगायचं आहे ते सांगण्याच्या आधार आहेत. ते सांगण्यासाठी या कथा उभ्या केल्या आहेत. ह्या कथा सांगण्यासाठी कादंबरी लिहिली नाही. कादंबरी याच्यासाठी लिहिली की आपण कुठल्या टप्प्यावर आणि कसे अनपेक्षित स्वरूपाचं जीवन जगत आहोत, आपण कसे बेजबाबदार झालेलो आहोत, विशेषतः या समाजातले जे जबाबदार माणसं आहेत ते कसे बेजबाबदार झालेले आहेत, कसं बेजबाबदार जगत आहेत आणि इथे असणारा जो आहे देशातला नागरिक आहे तो नागरिक किंवा सामान्य माणूस कसा आत्मभान विसरलेला आहे, विवेक विसरलेला आहे, हे मुळात लेखकाला सांगायचं आणि हे सांगण्यासाठी लेखकाने ही कथानकं रचलेली. मित्र हो, लेखकाला रंगणात न्हाव्याची आणि रंगणात न्हाव्याच्या बायकोची कथा सांगायची नाही. लेखकाला सांगायचं आहे सर्वसामान्य माणसांचं आत्मभान विसरून लाचारीचं जीवन जगणं कसं लोकशाहीला मारक आहे, ही माणसं तसं जीवन कसं जगत आहेत हे लेखकाला सांगायचं. म्हणून लेखकाने ही कादंबरी लिहिली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी जे म्हणतोय ते ह्या कादंबरीमध्ये तसं दिसतं का? काही उदाहरणं पहा. लेखकाने कसं चिंतन मांडलेलं आहे आणि लेखकानं काय म्हटलं आहे. एक उदाहरण असं आहे, या कादंबरीमध्ये 82 आणि 83 पृष्ठ क्रमांकावर एक विधान आलं आहे. ते विधान असं आहे, कसली ढापणं बांधली आहेत या माणसांनी, अधिकाऱ्यांनी, लोकांनी, तरुणांनी, म्हाताऱ्यांनी, स्त्रियांनी, पुरुषांनी, साऱ्यांनीच कसली तरी ढापणं बांधली आहेत का आपल्या डोळ्यावर. प्रखर प्रकाशात कसलं सत्यच दिसू नये म्हणून गांधारीसारखी पट्टी तर बांधली नाही इथल्या लोकांनी डोळ्यांवर. हे विधान किंवा अशा पद्धतीचं चिंतन या कादंबरीमध्ये आलेलं आहे. पृष्ठ क्रमांक 82-83वर आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं हे विधान असं विधान आलेलं आहे. या विधानातून लेखकाला काय सांगायचं आहे? मित्र, हे विधान किंवा हे चिंतन नारायण कल्लोळीच्या तोंडी आहे किंवा नारायण कल्लोळी असं म्हणतो. पण मी या अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे की पात्रांच्या तोंडून लेखकच बोलत असतो. मग आता हे नारायण कल्लोळीचं चिंतन किंवा नारायण कल्लोळींच्या तोंडचं हे विधान जर आपण नीट समजून घेतलं तर लेखक काय बोलत आहे हे आपल्या लक्षात येतं. मित्र, लेखक हे बोलत आहे, लेखक हे सांगत आहे किंवा लेखकाला हे सांगायचं आहे की इथली जी माणसं आहेत ती माणसं सत्य का समजून घेत नाही, सत्य समजून घेत नाही आणि विशेषतः ही माणसं सत्याला सामोरं जात नाहीत. ह्या माणसांनी काय केलेलं आहे, आपल्या डोळ्यावर ढापणं आणलेले आहेत. ढापणं म्हणजे डोळ्यावर डोळे बांधून टाकायचे, पट्टी बांधायची, डोळ्यावर पट्टी बांधले. मित्र, ही डोळ्यावर पट्टी म्हणजे केवळ डोळा या अवयवावरची पट्टी नाही. मित्र हो, एकूणच आपल्या विवेकावरचीच ती पट्टी आहे. जे सभोवताल समजून घेणं आहे, सभोवतालाविषयी जे प्रतिक्रिया नोंदवणं आहे ती न नोंदवणे, सभोवतालच न समजून घेणे, विचारच न करणे, आत्मभान गमावून बसणे, ह्या सगळ्याचा अर्थ यात सामावलेला आहे किंवा हे सगळं याच्यातून सांगायचं आहे.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रहो, लेखक असं म्हणतो ही डापणं बांधलेली आहेत का लोकांनी, माणसांनी, सगळ्याच माणसांनी, इथल्या अधिकाऱ्यांनी, इथल्या लोकांनी, इथल्या तरुणांनी, इथल्या म्हाताऱ्यांनी, स्त्रियांनी, पुरुषांनी. म्हणजे सगळा समाजच आंधळा झालेला आहे का? कशा स्वरूपाचा आंधळा की इथे जे चाललं आहे ते चाललेलं समजूनच घ्यायचं नाही का यांना? इथे समाजामध्ये मगरूर माणसं गोरगरिबावर अन्याय करत आहेत. जी प्रशासनातली माणसं आहेत, जी जबाबदार माणसं आहेत, ते कायदा पाळत नाहीत. हे सगळं इथं चाललेलं आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका होत आहेत, पण निवडणुका कशा होत आहेत? लोक पैसे वाटत आहेत, लोकांना दारू पाजत आहेत, लोकांना साड्या वाटत आहेत, मतांची खरेदी विक्री सुरू आहे. हे सगळं लोकशाहीचा खेळखंडोबा आहे. हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे ना, पण लोक समजूनच घेत नाहीत. किंबहुना हा सत्याचा प्रकाश आपल्याला कळूच नये म्हणून लोक कळूनही न कळल्यासारखं वागत आहेत का? हा नारायण कल्लोळीच्या पुढचा प्रश्न आहे. मित्रहो, हा मुळात लेखकाला पडलेला प्रश्न आहे. आणि मित्रहो, असं लोकांचं हे जे लाचारीचं आणि बेजबाबदारपणाचं, मगरुरीचं आणि आत्मभान विसरूनचं जे जगणं आहे, त्या जगण्याला आणि एकूणच आपल्या व्यवस्थेला जे रंगरूप आलेलं आहे, त्या व्यवस्थेच्या रंगरूपाला अधोरेखित करण्यासाठी ही कादंबरी लिहिली आहे असं आता आपल्याला म्हणता येत नाही का? तेच ह्या कादंबरीचं मध्यवर्ती सूत्र आहे असं आपल्याला म्हणता येत नाही का? मित्र हो, आणखी एका ठिकाणी लेखकाने असं म्हटलेलं आहे, सगळ्यांना भेट म्हणून आपल्या संघटनेच्या वतीनं बांगड्या पाठवूयात. झरीच्या गोविंदराव बोराड यांना, आबासाहेब देशमुखांना, आमदार चव्हाणांना आणि जमलंच तर तहसीलदार, फौजदार आणि मुख्यमंत्र्यांनाही आपण बांगड्या पाठवू. अशा पद्धतीचा एक नारायण कल्लोळी यांचा कार्यकर्ता म्हणत असतो. का? रंगनाथ नाव्याच्या बायकोवर बलात्कार झालेला आहे आणि इनामदाराच्या मुलाने बलात्कार केला आहे. ज्याने बलात्कार केला त्याच्या विरोधात तक्रार नोंदवूनही पोलीस त्याला अटक करत नाही, किती प्रयत्न करू नये. आणि अशा पद्धतीचं पोलिसाचं वागणं, अशा पद्धतीचं प्रशासनाचं वागणं, अशा पद्धतीचं शासनाचं वागणं, सत्ताधाऱ्यांचं वागणं, जबाबदार माणसांचं वागणं, हे सगळं जेव्हा समोर येते तेव्हा नारायण कल्लोळीचा एक कार्यकर्ता असं म्हणतो की आपण आता जिल्ह्याच्या ठिकाणी जाणार आहोत, उपोषणाला बसणारच आहोत, तर आपण असं करू की आपण एक सोबत कासारच घेऊन जाऊ आणि आपण काय करू, सगळ्यांना बांगड्या देऊ. कारण बांगड्या हे लाचारीचं प्रतीक, या अर्थानं आपण बांगड्या द्यायचे असं तो म्हणत असतो. आपण बांगड्या देऊ. कोणाला देऊ? आपण आपल्या संघटनेच्या वतीनं झरीच्या गोविंदराव बोराड यांना बांगड्या देऊ, कारण ते याच्याबद्दल आवाज उठवत नाहीत. विधानसभेचे ते उमेदवार आहेत, मागे याच्या अगोदर ते पुढारी म्हणून वावरलेले आहेत, पुढारी आहे ते, तरीही ही लोक या घटनेंच्याबद्दल आवाज उठवत नाहीत म्हणून त्यांना आपण बांगड्या देऊ. आबासाहेब देशमुख, तेही सत्ताधारी पक्षाकडून उमेदवार आहेत, तेही आवाज उठवत नाहीत, उलट ते म्हणत असतात की पहिले मला निवडून द्या, आपण त्यांनाही बांगड्या देऊ. आमदार चव्हाण आहेत, ते विद्यमान आमदार आहेत, त्यांनाही आपण बांगड्या देऊ, तेही काही आवाज उठवत नाहीत. त्यांचा तर वेगळाच प्रश्न, त्यांना काय करायचं आहे, त्यांना आपल्या मुलाला इंजिनियर करायचं आहे. मुलाला इंजिनियर करण्यासाठी ते काय करतील, इनामदाराचा एक पाहुणा कुलगुरू आहे, त्याचं सहाय्य घेण्यासाठी म्हणून आता ते इनामदारांच्या विरोधात बोलणार नाहीत. कशाला बोलतील ते? इनामदाराच्या मुलांनी बलात्कार केलेला आहे हे त्याला माहीत आहे, पण इनामदाराच्या विरोधात बोलणार नाहीत. कारण का? याचं दुःख, या रंगनाथ नाव्याचं दुःख आमदार चव्हाणापर्यंत पोहोचतच नाही किंवा इनामदाराची मगरुरी त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. एकतर स्वतःच तसं सरंजामी जीवन जगणं हा त्याच्या जीवनाचाच भाग आहे, त्याचा तो समर्थकच आहे, तसा तो जगणार आहे, त्याच्यातला तो भागीदार आहे ना. म्हणजे आबासाहेब देशमुख असतील, बोराडे असतील, आमदार चव्हाण असतील, ही सगळी माणसं कशी आहेत? ही माणसं सरंजामी जीवन व्यवस्थेचे किंवा तशा जीवनाचे केवळ समर्थक, केवळ साक्षीदार नाहीत, भागीदार आहेत ना. ते तसं जीवन जगतात ना, ते त्यांच्या जीवनाचा तो भाग आहे ना. आणि म्हणून मग हा कार्यकर्ता असं म्हणतो की या सगळ्यांना आपण काय करू, बांगड्या देऊ, कारण तुम्ही जबाबदार माणसं बेजबाबदार वागत आहात. आपण पोलिसांनाही बांगड्या देऊ. का? कारण पोलीसही त्यांचं काम नीट करत नाहीत. आपण आणखी काय करू, आपण फौजदारांना, तहसीलदारांना बांगड्या देऊ, मुख्यमंत्र्यांना सुद्धा या बांगड्या पाठवू, कारण ती सगळीच माणसं बेजबाबदारपणे वागत आहेत. मित्रो, अशा पद्धतीचा नारायण कल्लोळीचा कार्यकर्ता जेव्हा म्हणतो तेव्हा
या कादंबरीतली चमेली चमेली काय म्हणते पा, ती असं म्हणते, आहो ह्यो बायकांचा अपमान आहे. बघा नारायण भाऊ, बांगड्या पाठवून काही उपयोग नाही. आहो ही सारी मंडळी आमच्यासारखीच आहे. चमेलीच्या तोंडचे विधान आहे. मित्र हो, चमेली हे या कादंबरीतलं पात्र आहे, लेखकाने घडवलेलं आहे. चमेली कोणाची भाषा बोलतो, चमेली कोणाचे संवाद बोलतो? चमेली मित्र हो, लेखक त्यांच्या तोंडी जे संवाद देतील तेच बोलतो. या संवादातून लेखकाला बोलायचं आहे, लेखकाला सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? की यांना बांगड्यासुद्धा पाठवू नका, कारण बांगड्या पाठवण्याच्या सुद्धा लायकीची ही माणसं नाहीत. आपण जर यांना बांगड्या पाठवलो तर स्त्रियांचा अपमान होईल. चमेलीच्या तोंडी असणारं विधान आहे का? ही माणसं एवढी बेजबाबदारपणे वागत आहेत, एवढी लाचार वागत आहेत. यांच्याकडे कुठलेही नीतिमूल्य नाही आणि यांच्याकडे पुरुषत्वसुद्धा नाही, हिंमत नाही. कशाची हिंमत नाही? इनामदारांच्या विरोधामध्ये उभं राहण्याची हिंमत नाही. मित्र हो, इनामदारांच्या विरोधामध्ये उभं राहण्याची हिंमत नाही याचा दुसरा सरळ अर्थ असा की अन्यायाच्या विरोधामध्ये उभं राहण्याची हिंमत नाही. मित्र हो, याचा दुसरा अर्थ असा की कायद्याची बाजू घेण्याची यांची हिंमत नाही. याचा आणखी एक अर्थ असा की मुळात यांचं सत्याच्या बाजूनं उभं राहण्याची हिंमत नाही, नीतीच्या बाजूनं उभं राहण्याची हिंमत नाही, माणुसकीच्या बाजूनं उभं राहण्याची हिंमत नाही. अशी ही स्खलनशील माणसं आहेत, अशी ही कणाहीन माणसं आहेत, अशी ही म्हणजे नीतिमूल्यांची चाड नसणारी माणसं आहेत, अशी ही अमानुष असणारी माणसं आहेत, असं चमेलीचं म्हणणं आहे. आणि ती पुढे असं म्हणते की माणसं कशी आहेत? ती म्हणते आमच्यासारखी आहेत. म्हणजे ही माणसं हिजड्यासारखी आहेत, पुरुषत्व नसणारी आहेत, अशा पद्धतीचं चमेलीचं म्हणणं. पुढे तर चमेली असंही म्हणतो की नारायण भाऊ, ह्या माणसांना लेकरं होतात म्हणून ही माणसं पुरुष आहेत असं समजू नका. आहो जनावरांनाही त्यांच्यासारखे जीव पुढे जन्माला येतातच ना, जनावरही त्यांच्यासारखे जीव जन्माला घालतातच ना. तशीच ही माणसं आहेत, ह्यांना लेकरं होतात, पण म्हणून यांच्यात पुरुषत्व आहे असं समजू नका. ही माणसं षंड आहेत, ही माणसं नपुसक आहेत. या माणसांच्यात पुरुषत्व नाही, ही पुरुषत्वहीन माणसं आहेत, यांच्यातलं पौरुषत्व गेलेलं आहे. अशा पद्धतीची भूमिका चमेली मांडते. मित्र हो, चमेलीच्या माध्यमातून लेखकानंच हे मांडलेलं आहे. लेखकाला सांगायचं काय आहे? लेखकाला जबाबदार माणसांचं बेजबाबदार जगणं सांगायचं आहे. आणि मित्र हो, सामान्य माणसांचं आत्मभान विसरून लाचारीचं जगणं सांगायचं आहे. या गोष्टी अधोरेखित करायच्या आहेत. त्या गोष्टी अधोरेखित करण्यासाठी लेखकाने पात्र उभी केले आहेत. मित्र हो, या पात्रांची कथा लेखकाला सांगायची नाही. ही पात्र प्रातिनिधिक आहेत, ही पात्र प्रतिनिधी आहेत समाजातल्या अशा अनेक माणसांची, असं जगणाऱ्या अनेक माणसांची प्रतिनिधी आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, आणखी एक पहा उदाहरण कसं आहे. चमेलीचा दिवसभर प्रचार केला आहे आणि प्रचार केल्याच्या नंतर थकली भागलेली कार्यकर्ते जे आहेत, ते थकले भागलेले कार्यकर्ते झोपतात. चमेली झोपतो, नारायण कल्लोळी झोपतो. आणि काही वेळानं त्याला जेव्हा जाग येते तेव्हा नारायण कल्लोळी झोपलेल्या पोरांकडे पाहतो आणि झोपलेल्या पोरांकडे पाहून तो असं म्हणतो, ही झोपलेली पोरं म्हणजे आपल्या देशाचं प्रतीकच आहे. ही झोपलेल्या पोरांकडे पाहून म्हणतो, झोपलेली पोरं म्हणजे आपल्या देशांचं प्रतीकच आहे. काही घडो, आम्ही आपले कायम झोपलेले आणि आमच्या झोपेचा अंधाराचा फायदा घेऊन काही मंडळी कायम चोऱ्या करायला टपलेली ही झोप म्हणजे माझ्या देशाचं प्रतीकच. मित्र हो, याचा अर्थ असा की झोपलेली म्हणजे केवळ झोपलेली नाही, आपण बेसावध जे असतो ते. आपण जी माणसं अन्याय करणारी आहेत, जी माणसं या व्यवस्थानात दुबळी करणारी आहेत, ज्या माणसाने या लोकशाही व्यवस्थेचा खेळखंडोबा मांडलेला आहे, त्या माणसांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम कोणाचं आहे मित्रो? आवाज उठवण्याचं काम नागरिकांचं आहे. जर आपण या देशाचे नागरिक म्हणून स्वतःला मिरवत असू किंवा स्वतःला नागरिक म्हणून घेत असू तर आपली काही जबाबदारी असते की नाही? आपण जेव्हा आमचं घर, आमचं कुटुंब म्हणतो तेव्हा त्या कुटुंबाविषयी काही आपली जबाबदारी असते का नाही? जबाबदारी असते ना, काहीतरी जबाबदारी पार पाडावी लागते ना. पण जेव्हा आपण तशी कोणती जबाबदारी पार पाडत नाही तेव्हा आपणही बेजबाबदार झालो असंच म्हणावं लागेल ना. मित्र हो, या देशातल्या नागरिकांनी लोकशाहीचं रूप जपणं आवश्यक आहे ना.
आणि अशा आबासाहेब देशमुख असतील, इनामदार असतील व आणखी कोणी असतील, अशा बेजबाबदारपणे वागणाऱ्या, मगरुरीनं वागणाऱ्या आणि लोकांवर अन्याय करणाऱ्या आणि लोकशाही व्यवस्थेची मूल्ये किंवा कायदाच न पाळणाऱ्या, लोकशाही व्यवस्था ज्याच्या अधिष्ठानावर उभी आहे ते संविधानच न मांडणाऱ्या माणसाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम कोणाचं आहे? आवाज उठवण्याचं काम बहुसंख्य इथल्या समाजाचं आहे, इथल्या नागरिकांचं आहे. पण इथला नागरिक आवाज उठवतो का? उठवत नाही ना. आणि मग नारायण कल्लोळीसारखं या कादंबरीतलं पात्र असं म्हणतं की आपली अशा पद्धतीची जी आपलं जे अशा पद्धतीचं जगणं आहे, या सगळ्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणं आहे, बेसावध असणं आहे, ते आपल्या देशाचं प्रतीक झालेलं आहे. ते व्हायला नको होतं ते प्रतीक झालेलं आहे. आणि त्याचा फायदा कोण उठवत आहेत? मग त्याचा फायदा इनामदारांच्या प्रवृत्ती जपणारी माणसं उठवत आहेत, आबासाहेबांची प्रवृत्ती जपणारी माणसं उठवत आहेत. आणि हे कुठे थांबेल, केव्हा थांबेल? जर इथली सर्वसामान्य माणसं जबाबदारीनं वागायला लागली तर. मित्र हो, याचा अर्थ असा की लेखक या समाजातल्या, भारतातल्या जबाबदार माणसांच्या बेजबाबदार वागण्यावर प्रकाश टाकतात. आणि त्याचबरोबर इथला जो सर्वसामान्य समाज आहे, जो आत्मसन्मान गमावून बसलेला आहे आणि आत्मभानही गमावून बसलेला आहे, विवेकही गमावून बसलेला आहे, त्या लोकांच्या तशा त्या लाचार जगण्यावर प्रकाश टाकत आहे. आणि हे सगळं अनपेक्षित वास्तव अधोरेखित करण्यासाठी लेखकाने ही कादंबरी लिहिलेली आहे. या कादंबरीचा तो हेतू आहे किंवा या कादंबरीचं मध्यवर्ती सूत्र ते आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, पण याचा अर्थ असा मात्र करून घेऊ नका किंवा असा गैरसमज करून घेऊ नका की मग लेखक लोकशाही व्यवस्थेवरच टीका करत आहेत का? आणि लोकशाही व्यवस्थेवर टीका म्हणजे मग लेखकाला गतकाळातली जी गावगाडा व्यवस्था होती किंवा त्या अगोदरची जी व्यवस्था होती, समाजावर जे धर्मव्यवस्थेचं नियंत्रण होतं, लेखकाला त्याचं समर्थन करायचं आहे का? लेखकाला गावगाडा व्यवस्थेचं समर्थन करायचं आहे का? किंवा लेखकाला त्याच्या अगोदर जी इथली व्यवस्था होती त्या व्यवस्थेचं समर्थन करायचं आहे का? मित्र हो, तसं नाही, हे लक्षात घ्या. एकच उदाहरण या कादंबरीतलं मी सांगतो की पंढरीनाथ काचोरे नावाचा जो उमेदवार आहे, विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभं राहिलेला उमेदवार आहे, तो शिक्षक आहे, तो पत्रकार आहे, तो वारकरी आहे. आणि तो रिक्षातून स्वतःचा प्रचार स्वतःच करत असतो. त्यानं पुढे पाटी लिहिलेली आहे, पाटी बांधलेली आहे आणि त्या पाटीवर स्वतःचं नाव वगैरे लिहिलेलं आहे. आणि तो चौकात उभं राहून असं म्हणत असतो की खरंच तुम्हाला या लोकशाही व्यवस्थेमध्ये चांगल्या माणसाला निवडून द्यायचं आहे का? द्यायचं असेल तर तुम्हाला निवडून देता येतं ना, कारण तुमचं स्वातंत्र्य आहे, तुमच्या मताला एक किंमत आहे, मूल्य आहे. आणि ते मूल्य मित्र हो, या देशातल्या सगळ्या नागरिकांच्या मताचं समान आहे. या देशातला पंतप्रधान जो मतदान करेल किंवा राष्ट्रपती जो मतदान करेल त्याच्या मताचं मूल्य आणि या देशातल्या मजुरांच्या मताचं मूल्य, या देशातल्या कुठल्याही नागरिकांच्या मताचं मूल्य सारखंच आहे. आणि या देशातल्या या अशा मतावरच लोक निवडून येतात. ही लोकशाहीची व्यवस्था आहे, खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे इथल्या लोकांना त्यांना हवा असणारा उमेदवार निवडून देता येतो ना. आणि त्यांना जर खरंच प्रामाणिक चांगला उमेदवार निवडून द्यायचा असेल तर तसं करता येतं. हे या लोकशाहीचं सामर्थ्य आहे, हे या लोकशाहीचं सत्व आहे, हा या लोकशाहीचा प्राण आहे, हा या लोकशाहीचा आत्मा आहे. मित्रो, आपल्याला चांगल्या माणसाला निवडून देता येतं. हा कार्यकर्ता किंवा हा जो पंढरीनाथ काचोरे तो लोकांना असं आव्हान करतो की तुम्हाला जर खरंच अशा प्रामाणिक माणसाला निवडून द्यायचं असेल आणि लोकशाहीचा आत्मा जपावायचा असेल, लोकशाहीला अधिक बळकट करावायचं असेल, तुमचे प्रश्न सोडवायचे असतील, तुम्हाला जर इथं खरंच कायदा आणि कायद्याची व्यवस्था यावी असं वाटत असेल तर तुम्ही मला निवडून द्या. मी एक प्रामाणिक माणूस आहे, मी शिक्षक आहे, मला खरंच या देशाची सेवा करायचं आहे, मला खरंच निवडून येऊन खऱ्या अर्थानं संविधान कसं जिवंत राहील आणि संविधान आपल्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कसं नांदेल ते मला पाहायचं आहे, मला निवडून द्या. चौकावर तो असे भाषणं करतो, लोक ऐकतसुद्धा नाहीत. मित्र हो, हे सगळं नारायण कल्लोळी पाहतो, नारायण कल्लोळीचे कार्यकर्तेही पाहतात. आणि पुढे काय घडतं, नारायण कल्लोळीचे कार्यकर्ते हे सगळं पाहून हसतात. मित्र हो,
नारायण कल्लोळीची प्रतिक्रिया काय आहे? नारायण कल्लोळी असं म्हणतो, हसू नका, आपल्यासारखाच वेडा आहे तो आणि वेड्यांची संख्या जितकी वाढेल तितकी हवी आहे. हे नारायण कल्लोळच्या तोंडीचं विधान आहे. मित्र हो, नारायण कल्लोळच्या तोंडी विधान कोण घातलं आहे? हे विधान आहे लेखकाचं. नारायण कल्लोळच्या तोंडून कोण बोलत आहे? लेखक बोलत आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या विधानाचा अर्थ काय? विधानाचा अर्थ हा आहे की नारायण कल्लोळे असं म्हणतो की आपल्यासारख्या वेड्यांची संख्या वाढली पाहिजे. तो आपल्यासारखा वेडा आहे. नारायण कल्लोळी वेडा आहे का? मित्र हो, खरंच वेडा आहे. कसा वेडा आहे? नारायण कल्लोळीला माहीत आहे की चमेली या निवडणुकीमध्ये निवडून येत नाही. नारायण कल्लोळीला माहीत आहे, पण नारायण कल्लोळीला चमेली निवडून आला तरी नाही आला तरी चालेल, पण काय करायचं आहे? त्याला हे करायचं आहे की आबासाहेब देशमुख असतील, इनामदार असतील, बोराडे असतील, मालिनीबाई पैठणकर असतील, अशा मग्रूर प्रवृत्तीच्या पुढे ठामपणे उभं राहायचं आहे. त्यांच्या त्या प्रवृत्तीला, त्यांच्या त्या वागण्याला विरोध करायचा आहे, विरोध नोंदवायचा आहे. आणि म्हणून तो चमेलीला उभं करतो. एका अर्थाने वेडेपण आहे, पण मित्र हो, हे वेडेपण आवश्यक आहे. कारण जोपर्यंत तुम्ही असा विरोधच नोंदवायला सुरुवात करणार नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रियाच तुम्ही तुमची नोंदवणार नाही, तर मग लोकशाहीचं काय होईल? आणि म्हणून तो म्हणतो की आपल्यासारखा वेड आहे. हाही तसाच आहे. हा जो शिक्षक आहे, हा जो पंढरीनाथ काचुरे, तो वेडा कोण्या अर्थाने? की अशी माणसं असली पाहिजेत की पैसा न वाटणारी, साड्या न वाटणारी, खोटं न बोलणारी, लोकांना खोटी आश्वासनं न देणारी आणि खरं खरं ते लोकांना सांगणारी आणि खरंच लोकशाही जिवंत राहावी, लोकशाही अधिक प्रबळ व्हावी म्हणून लढणारी माणसं हवी आहेत. आणि हा काचुरे असेल किंवा नारायण कल्लोळे असेल, ती पात्र अशा पद्धतीनं लोकशाहीला अधिक सक्षम करणारी माणसं आहेत, अधिक प्रबळ करणारी माणसं आहेत. आणि म्हणून मित्र हो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की असा आग्रह करून घेऊ नका की लेखकाला गावगाडा व्यवस्थेचं किंवा त्या अगोदरच्या व्यवस्थेचं समर्थन करायचं आहे. मित्र हो, लेखकाला हे करायचं आहे की लोकशाहीतल्या मर्यादांवर टीका करायची आहे. आणि लेखकांचा हेतू हाच आहे की लोकशाही अधिक प्रबळ झाली पाहिजे. याच्यातले जे दोष आहेत ते दोष मागे पडत राहिले पाहिजेत, हे लेखकाला करायचं आहे. मित्र हो, जगात दोन पद्धतीच्या विचारधारा मानतात लोक. म्हणजे जगभरचे जे विचारवंत आहेत आणि इतरही लोक आहेत, ते दोन विचारधारा म्हणतात. जगामध्ये दोन विचारधारा आहेत. त्या दोन विचारधारा म्हणजे, एक म्हणजे पहा, माणसाचा इतिहास किंवा मानवी इतिहास म्हणजे अधपाताचा इतिहास आहे असं म्हणणारी एक विचारधारा आहे. आणि दुसरी एक विचारधारा आहे मानवी इतिहास म्हणजे विकासाचा इतिहास. या दोन विचारधारा जगामध्ये आहेत, माणसांमध्ये आहेत, माणसं मानतात. पहा, आपल्या ज्या सगळ्या धर्मव्यवस्था आहेत, त्या सगळ्या धर्मव्यवस्था मित्र हो असं मानतात की माणसाचा इतिहास म्हणजे अधपाताचा इतिहास आहे. माणसाला निसर्गानं निर्माण केलं, ईश्वरानं निर्माण केलं, ते परिपूर्ण रूपात निर्माण केलं, फार चांगल्या रूपात निर्माण केलं. आणि मित्र हो, नंतर मात्र माणूस अधपतित होत गेला असं जगभरचे किंवा सगळेच धर्मग्रंथ मानतात. एखादा अपवाद सोडून द्या, बौद्ध धर्म असेल, जैन धर्म असेल, असे काही अपवाद सोडून द्या, पण बाकीचे जे धर्म आहेत, बुद्ध धम्म असं मानत नाही, बुद्ध असं मानत नाही, भगवान महावीरही असं मानत नाहीत. हे मला याचं भान आहे. पण बाकीचे जे धर्म आहेत ते धर्म मात्र असंच म्हणतात. आपल्याकडे हिंदू धर्माचं रूप काय? हिंदू धर्म काय म्हणतो? युगकल्पना म्हणतो. या युगकल्पनेचं सूत्र काय? सत्ययुग असेल, द्वापारयुग असेल, त्रेता असेल, कलियुग असेल. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, सत्ययुग खूप चांगलं होतं. त्या सत्ययुगामध्ये माणसाची निर्मिती झाली. माणूस खूप प्रामाणिक होता, खरं बोलणारा होता, खूप चांगला होता, नीतिमूल्ये पाळणारा होता, खूपच चांगला होता. नंतर मात्र माणूस बदलत गेला. द्वापारयुगामध्ये तो आणखी थोडा बिघडला, त्रेतायुगामध्ये आणखी बिघडला आणि कलियुगामध्ये तो कमालीचा बिघडलेला आहे. आणि आता तो अधपतित होत आला आहे. आता त्याचं कायमचं संपणं ठरलेलं आहे. आणि आता काय होईल? आता प्रलय होईल आणि सगळी माणसं त्याच्या पापामुळे संपून जातील. अशा पद्धतीचा हा विचार आहे ना. हा जो विचार आहे, हा विचार जो या धर्मग्रंथांतून आलेला आहे, हा एक विचार आहे. या धर्मग्रंथांतून आलेला हा एक विचार, ही जी विचारधारा आहे, ही विचारधारा माणूस अधपतित होत आलेला आहे. माणसाचा इतिहास हा अधपाताचा इतिहास आहे
असं मांडणारी विचारधारा आहे. मित्र हो, दुसरी एक विचारधारा आहे आणि दुसरी जी विचारधारा आहे ती दुसरी विचारधारा अशी आहे की मानवी इतिहास म्हणजे विकासाचा इतिहास आहे. आपण जर डार्विनचा उत्क्रांतीवाद मानला तर डार्विन काय सांगतो? डार्विन हे सांगतो की माणसं विकसित होत आलेली आहेत आणि माणसाचं मूळ लक्षणच आहे. काय लक्षण आहे? की उत्क्रांतीची लक्षणं त्याच्यात आहेत. उत्क्रांतीची लक्षणं असणारा प्राणी म्हणजे माणूस आहे. हा एक विचार आहे, ही एक विचारधारा आहे. मित्र हो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या कादंबरीतून लेखकाचा जो दृष्टिकोन उभा राहतो, या कादंबरीतून लेखकाची जी दृष्टी अधोरेखित होते ती कुठली दृष्टी आहे? कुठला विचार अधोरेखित होतो? कुठली भूमिका अधोरेखित होते? मित्र हो, हीच भूमिका अधोरेखित होते की मानवी इतिहास म्हणजे विकासाचा इतिहास आहे. मानवी इतिहास म्हणजे आद्धपाताचा इतिहास नाही, तो विकासाचा इतिहास आहे. माणूस विकसित होत आला आहे, माणसाची भौतिक समृद्धी होत आली आहे, त्याचबरोबर माणसाच्या नियंत्रणाच्या व्यवस्थासुद्धा विकसित होत आलेल्या आहेत, अधिक चांगल्या होत आलेल्या आहेत. हीच लेखकाची भूमिका आहे. लेखक गावगाडा व्यवस्थेचं समर्थन करत नाही. आणि मित्र हो, लेखक आपल्याकडे जी धर्मव्यवस्था होती समाजावर नियंत्रण ठेवणारी, त्या धर्मव्यवस्थेचंही समर्थन करत नाही. लेखकाच्या दृष्टीनं लोकशाही व्यवस्था ही मानवी इतिहासातली आपण स्वीकारलेली सगळ्यात चांगली व्यवस्था आहे, तिच्यात मर्यादा असल्या तरीही. मग लेखक लोकशाही व्यवस्थेवर किंवा आजच्या लोकशाहीच्या या स्वरूपावर टीका का करतात? मित्र हो, टीका याच्यासाठी करतात की ही लोकशाही व्यवस्था टिकावी, ही लोकशाही व्यवस्था अधिक प्रबळ व्हावी म्हणूनच. लोकशाही व्यवस्था नाकारली जावी आणि गावगाडा व्यवस्थेचा स्वीकार व्हावा म्हणून नव्हे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, आपला इतिहास विकासाचा इतिहास आहे, हे सत्यच आहे. पण आपण जेवढे विकसित व्हायला हवे होतो तेवढे विकसित झालो नाही, हे सुद्धा सत्य आहे. मित्र हो, आपण विवेकी झालो नाही. मित्र हो, आपल्यात आत्मभान यायला हवं होतं तेवढं आत्मभान आलं नाही. मित्र हो, आपण या काळाचे जे नीट भान आपल्यात यायला हवं होतं ते काळाचं नीट भान आपल्यात आलं नाही. या काळात जी संशोधनं झालीत त्या संशोधनाचं नीट भान आपल्याला आलं नाही. या काळाच्या पार्श्वभूमीवर जगताना आपण काय स्वीकारायला पाहिजे होतं ते आपल्याला आणखी नीट कळालं नाही. मित्र हो, आपल्या ज्या व्यवस्था आहेत, मग न्याय व्यवस्था असेल, पोलीस असेल, शिक्षण असतील किंवा आरोग्य व्यवस्था असेल, निवडणुका असतील, महसूल असतील, ह्या सगळ्या जेवढ्या प्रबळ व्हायला पाहिजे होत्या त्या नीट झाल्या नाहीत, त्या सक्षम झाल्या नाहीत. मित्र हो, आपण 21व्या शतकात जगताना सुद्धा आपण या 20व्या शतकामध्ये किंवा 21व्या शतकामध्ये जगणे इतके सक्षम झालो नाहीत, विवेकी झालो नाहीत. आपलं हे जगणं आजही लाजीरवाणं आहे आणि हे जे लाजीरवाणं जगणं आहे, या लाजीरवाण्या जगण्यातल्या वास्तवाची आणि या सभोवतालाच्या स्थितिगतीची नोंद करण्यासाठी म्हणून लेखकाने ही कादंबरी लिहिली आहे. हे ज्या कादंबरीचं मध्यवर्ती सूत्र आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही कादंबरी कशासाठी लिहिली? त्याच्यासाठी लिहिली आहे. कादंबरीमध्ये लोकशाही व्यवस्थेवर टीका आहे, याचा अर्थ लोकशाही नाकारणे आहे असं नाही. लोकशाही अधिक बळकट व्हावी, लोकशाहीतल्या व्यवस्था अधिक बळकट व्हाव्यात, हा या कादंबरीतला मुख्य हेतू आहे. ही लेखकाची मुख्य तळमळ आहे, लेखकाची धडपड आहे. म्हणून लेखक जे नाही त्याच्यावर बोट ठेवतो, दुसरीकडे लेखक काय हवं ते सांगतो. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, लेखक परंपरावादी दृष्टिकोनाचे नाहीत असं ही कादंबरी वाचल्याच्या नंतर आपल्याला म्हणता येतं. लेखकाने या कादंबरीमध्ये ज्या आपल्या प्राचीन धर्मग्रंथातल्या मिथकांचे उल्लेख केले, जे मिथक उभे केले ते सुद्धा त्याचाच पुरावा आहे. या कादंबरीमध्ये गांधारी असेल, अश्वत्थामा असेल, सीता असेल, द्रौपदी असेल, कृष्ण असेल, अभिमन्यू असेल, ही सगळे मिथक आलेली आहेत आणि या मिथकाचा संबंधानं जे उल्लेख आलेत किंवा या मिथकाकडे पाहण्याची जी दृष्टी या कादंबरीमधून व्यक्त झाली आहे ते लक्षात घेता लेखक परंपरावादी नाहीत, लेखक विवेकवादी आहेत, लेखक विकासवादी आहेत, लेखक मानवतावादी आहेत आणि लेखकांना लोकशाही बळकट व्हावी असंच वाटते, असं आपल्याला ठामपणे म्हणता येतं. मित्र हो, त्याच्यासाठीच ही कादंबरी लिहिलेली आहे आणि कादंबरी लिहिण्याच्या पाठीमागे तोच मुख्य हेतू आहे. कादंबरीचं मध्यवर्ती सूत्र तेच आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि मित्र हो, त्याच्यासाठीच ही कादंबरी लिहिली आहे. आतापर्यंतच्या माझ्या या विवेचनातून
तुमच्या असं लक्षात आलं असावं की या कादंबरीत ही जी वेगवेगळ्या कथा सांगितल्यात त्या महत्त्वाच्या नाहीत. या कादंबरीचं मध्यवर्ती सूत्र वेगळं आहे आणि ते मध्यवर्ती सूत्र हे आहे की लेखकाने त्यांच्या जीवन काळामध्ये लोकशाही व्यवस्थेचा जो खेळखंडोबा झालेला आहे त्याचं अधोरेखन केलेलं आहे आणि ते थांबावं हा हेतू व्यक्त केला आहे. त्याच्यासाठी ही कादंबरी लिहिलेली आहे आणि हे या कादंबरीचं मध्यवर्ती सूत्र आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल आतापर्यंतच्या विवेचनातून असं मी गृहीत धरतो. आणि मित्र हो, हा तास मी इथे थांबवतो. ठीक आहे, इथे आपण थांबू म्हणे. पुढच्या तासामध्ये या कादंबरीच्या अन्य एखाद्या घटकाविषयीची चर्चा करून. ठीक आहे, आपण थांबू इथे.